हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. आज ऑन डिमांड आपण करतोय माँ की दाल किंवा काली दाल. याला माँ की दाल का बरं पडलं असेल नाव? तर मला असं वाटतं की ते त्यातल्या इन्ग्रेडियंट्समुळे नक्कीच नाही, पण टू कुक दिस दाल यू नीड अ लॉट ऑफ पेशन्स अँड लव्ह, जे एका आई इतकं चांगलं दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणूनच याला कदाचित माँ की दाल म्हणत असतील. कारण काहीही असू देत, लागते अतिशय चविष्ट आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे. तेव्हा आज करूयात माँ की दाल. सगळ्यात आधी मी इथे एक 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2-3 सुक्या मिरच्या लाल घेतल्यात. हे मी पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. अशी पेस्ट तयार आहे. 1 कप अख्खे उडीद आणि 2 टेबलस्पून राजमा असं मी काल रात्री भिजत घातलं होतं. आता आपला नेहमीचाच नियम, ह्याचा रंग पाण्याचा स्वच्छ येईपर्यंत धुवून घ्यायचं. पाणी अगदी स्वच्छ झालंय. आता आपण सगळं कुकरमध्ये घालायचं. आता याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट करून ठेवली आहे त्यातली अर्धी घालायची. टेबलस्पून सॉल्ट, 2 तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची आणि लवंग, 1 टेबलस्पून भरून साजूक तूप. डाळीच्या वर 1-1.5 इंच पाणी ठेवलेलं आहे. आता आपण हे प्रेशर कुक करायला ठेवूयात. प्रेशर कुकरला प्रेशर आल्यावर मी गॅस बारीक करणार आहे आणि जवळजवळ 35 मिनिटं मी ते प्रेशर कुक करणार आहे. डाळ अतिशय चांगली शिजायला हवी आहे. तोवर मी इथे कढई तापायला ठेवली आहे. त्यात आपण 1 टेबलस्पून तेल घालूयात. तापलं की आपण आलं लसूण आणि मिरची जी अर्धी पेस्ट जी बाजूला ठेवली होती ती मी तेलात घालणार आहे. टोमॅटो मध्यम आकाराचे घेऊन उकळून सालं काढून प्युरी केलेलं प्युरी आहे. टोमॅटो चांगला शिजावा म्हणून त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, आपण मीठ डाळ शिजवताना आपण घातलंय. आता टोमॅटोमधलं सगळं पाणी इव्हॅपोरेट होऊन ऑइल परत सुटायला लागेल एवढा वेळ आपण ते बारीक गॅसवर परतणार आहोत. झाकण ठेवणार आहे कारण ते खूप उडतं. सो अधूनमधून आपण ते हलवत राहूयात. आपली डाळ आणि मसाला होतोय तोवर आपण इथे ड्राय मसाले काढून घेऊ. इथे मी 2 टीस्पून धना पावडर घेतली आहे, 1/2 टीस्पून आमचूर पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आहे, ही ड्राय जिंजर पावडर. मी थोडीशी जायफळ पावडर करून घेणार आहे आणि ती 1/2 चमचा घालायची. अशी ही 1/2 चमचा जायफळ पावडर आणि सुंठ आपण एका वाटीत ठेवूयात. 1 टीस्पून कसुरी मेथी. मी हे सगळं मुद्दामून वेगवेगळं काढलंय. आपल्याला वेगवेगळ्या वेळांना ह्या गोष्टी मसाल्यामध्ये घालायचे. आता बाजूने तेल सुटायला लागलंय, त्याच्यामध्ये धना पावडर आणि आमचूर पावडर घालते. 1-2 मिनिटं हे परतून घेऊ. आता आपला हा मसाला परतून तयार आहे. डाळ शिजली की आपण पुढची प्रोसेस करू. ही आपली डाळ आता शिजून तयार आहे आणि मी ती एका कढईत ट्रान्सफर केली आहे. ही किती शिजवायची हे मी तुम्हाला दाखवते. इतकं मेण झालं पाहिजे. आता या डाळीमध्ये आपण जो मगाशी टोमॅटोचा मसाला परतून ठेवला होता तो मिक्स करूयात. झाकण ठेवून त्याला एक छान उकळी आणूयात. गॅस बारीकच ठेवायचा ना, नाही तर खाली लागेल डाळ. डाळीला आता छान उकळी आली आहे. आपण त्याच्यामध्ये ही जायफळ आणि सुंठ पावडर काढली ती घालूयात आणि त्याच्यातच बटरही घालूयात. अजून एक 5 मिनिटं मी ही सिमर करणार आहे. ही डाळ करायला जरा पेशन्स लागतो. आता ह्याला उकळी आली आहे. मी हलवणार आहे आणि पुन्हा 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे. 10-15 मिनिटं ही सिमरवर ठेवल्यावर आता शेवटी आपण ह्याच्यात कसुरी मेथी घालणार आहोत. क्रीम आणि दूध एकत्र आहे. हे मी घरचं वापरलंय, तुम्ही कुकिंग क्रीमही वापरू शकता. आता अगदी 2च मिनिटात मी गॅस बंद करणार आहे. तेव्हा ही आपली माँ की दाल रेडी आहे. त्यावर आपण बटर घालू. नान, सॅलड, इट्स रेडी. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.